नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातनंतर आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। भोंदू कमलेश अधिकारी विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। उज्जैनमध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा आणि उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलाय। मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। जे जमिनीमध्ये गुप्तधन आहे ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे ते बाधा काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले। तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या। अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं। महाराष्ट्राशी किंवा जवळच्या पोलीस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।